नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रेल्वे क्षेत्रात गेल्या 2 वर्षात आजवरची सर्वाधिक गुंतवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी. येत्या 5 वर्षात डिजिटल इंडिया $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होईल, रविशंकर प्रसाद यांचा विश्वास. रालोआ सरकारच्या कार्यकाळात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ 53% वाढला, निर्मला सीतारामन. मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक 2016चा मसुदा जारी. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी परळ इथे नवं उपनगरी रेल्वे टर्मिनस, सुरेश प्रभू. आणि राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे उमेदवार म्हणून विनय सहस्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांच्या नावाची घोषणा. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. रेल्वे क्षेत्रात गेल्या 2 वर्षात आजवरची सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रेल्वे आणि रस्ते उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर ते आज बोलत होते. रेल्वे आणि रस्त्यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर सरकारनं केला असून पायाभूत सोयी सुविधांच्या क्षेत्रात या 2 वर्षात अत्यंत उत्तम कामगिरी झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचं काम अतिशय वेगात सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 5 वर्षात डिजिटल इंडिया $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ई-संपर्क मेसेजिंग प्लॅटफॉर्मचं त्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. सरकार आणि जनता यांच्यात विचारांचं आदानप्रदान करणं अधिक सुलभ होईल, असं ते म्हणाले. थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ 30 कोटी लोकांना झाला असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. दूरसंचार क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झाली असून 2015 मध्ये स्पेक्ट्रम लिलावातून आतापर्यंतचा सर्वाधिक निधी मिळाल्याचं ते म्हणाले. भारतीय टपाल विभाग देशातील सर्वात मोठं कोर बँकिंग जाळं बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. टपाल कार्यालयांची संख्या 230 वरून 22,137 वर गेली असून एटीएमची संख्याही 4 वरून 942 वर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. मार्च 2017 पर्यंत पोस्टल बँक ही संकल्पना कार्यान्वित होईल, असंही ते म्हणाले. रालोआ सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात व्यवसाय सुलभीकरण आणि स्टार्टअपला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. रालोआ सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथे आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 53% वाढला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक 2016चा मसुदा आज केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनी जारी केला. मानवी तस्करीशी संबंधित सर्व गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद या विधेयकाच्या मसुद्यात करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. जागतिक संघटित गुन्हेगारीच्या क्षेत्रात मानवी तस्करीचा 3रा क्रमांक लागतो, असंही त्या म्हणाल्या. कोणत्याही महिला किंवा अल्पवयीन मुलीची तस्करी करताना पकडल्या गेलेल्या व्यक्तीला 3 ते 5 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची आणि $1 लाख दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. तसंच वारंवार नियमांचं उल्लंघन करणारे आरोपी आणि तस्करीसाठी अंमली पदार्थाचा वापर करणाऱ्या आरोपीसाठी 7 ते 10 वर्षाच्या शिक्षेसह $1 लाख दंडही ठोठावला जाऊ शकतो. आरोपीच्या शिक्षेत 14 वर्षापर्यंत वाढ केली जाऊ शकते. या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी विशेष अभियोजकाची नियुक्ती करण्याची तरतूदही या मसुद्यात करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर विकास महात्मे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. शहर विकास आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निवडणुकीसाठी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या नावाची कालच घोषणा करण्यात आली. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपानं युतीतल्या घटक पक्षांना सामावून घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे आणि भाजपाचे प्रवीण दरेकर यांची आज उमेदवारी घोषित केली आहे.
भारताच्या पायाभूत क्षेत्राच्या विकास प्रक्रियेत सहभागी होऊन गुंतवणूक करण्याची तयारी अनेक जपानी गुंतवणूकदारांनी दर्शवली असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे। जपानच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले जेटली काल जपानमध्ये दाखल झाले, त्यावेळी त्यांनी जपानच्या सॉफ्ट बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी माया योशीसॉन यांची भेट घेतल्यावर वार्ताहरांना ही माहिती दिली। भारतातल्या सौर ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी सॉफ्ट बँक समूहानं दाखवली आहे, असं जेटली म्हणाले। पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय पायाभूत क्षेत्र गुंतवणूक निधीमध्ये जपानी कंपन्यांची गुंतवणूक समाविष्ट करण्याचा पर्याय आम्ही खुला ठेवलाय। या लवचिकतेमुळे जपानी कंपन्यांना एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जेटली आज जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांना भेटून त्यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत। मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्याकरता 51 कोटी रुपये खर्चून परळ इथे नवं उपनगरी टर्मिनस उभं करण्यात येत आहे, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईत सांगितलं। प्रभू यांच्या हस्ते आज परळ टर्मिनसचा शिलान्यास करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते। हे टर्मिनस येत्या 3 वर्षात पूर्ण होईल, असं ते म्हणाले। कुर्ला आणि सीएसटी या स्थानकादरम्यान 5वा आणि 6वा रेल्वे मार्ग टाकल्यानंतर मेल एक्सप्रेस आणि उपनगरी वाहतूक वेगळी करण्यात येईल। सगळ्या फलाटांची रचना मेट्रो रेल्वेच्या फलाटांसारखीच असेल, ज्यामध्ये पायफळी आणि फलाट यांच्यातलं अंतर कमी केलं जाईल, असंही ते म्हणाले। पनवेलमध्ये नवे रेल्वे डबे बनवण्याच्या कारखान्याचंही भूमिपूजन रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। या कारखान्याकरता 154 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून हा प्रकल्पही येत्या 3 वर्षात पूर्ण होईल, असं रेल्वे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। देशातले प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालय व्यवस्था, 24 तास वीज आणि रस्ता या सोयीसह पक्कं घर देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं निश्चित केलंय। 2022 सालापर्यंत हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। कोल्हापुरातही या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे। पंतप्रधान आवास योजनेनुसार 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर देण्याचा प्रयत्न केला जात आहे। नवीन बांधकाम, सदनिका, गृह खरेदी, सध्या राहत असलेल्या स्वमालकीच्या घराच्या विस्तारासाठी किंवा दुरुस्तीसाठी बँकांमार्फत कर्ज पुरवठा, तसंच 6 लाखांपर्यंतच्या रकमेवर 6.5% इतक्या अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा ही या योजनेची वैशिष्ट्य। त्यामुळे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळतोय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांना 3 लाखांपर्यंत तर अल्प उत्पन्न घटकातल्या शहरवासियांना 6 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे। सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी ही योजना असून सर्व शहराचे लोक याचा लाभ घेत आहेत आणि ह्या योजना ऑल भारतभर सुरू असून ग्रामीण जनतेपर्यंत ह्याचा सर्वांना लाभ झाला पाहिजे, अशी इतर सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे। या योजनेसाठी अर्जांची विक्री सुरू असून 31 मे पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। कोल्हापूर शहरामधील आज अखेर 1.5 महिन्यामध्ये एकूण 13,349 इतके दाखले या स्कीमसाठी वितरित करण्यात आलेले आहेत। या महाऑनलाईनच्या मार्फत डिजिटल सिग्नेचरमुळे आणि बायोमेट्रिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त तहसील करवीरला बायोमेट्रिक डिजिटल सिग्नेचर उपलब्ध करून दिले असल्यामुळे लोकांना वेळेत आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देणे इकडील कार्यालयाकडून शक्य झालेले आहे। या योजनेचा गोरगरिबांना मोठा लाभ होणार असून त्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे। त्यामुळे या वर्गात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या कॉल ड्रॉप लपवण्यासाठी वापरत असणाऱ्या तंत्रज्ञानासंदर्भात दूरसंचार मंत्रालयानं लक्ष घालावं, असे निर्देश केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिले। आपण या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहत असून दूरसंचार मंत्रालयासोबत ट्रायनंही लक्ष घालावं, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथे नदी पुनरुज्जीवन आणि खोलीकरण अभियानाअंतर्गत केळना नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ झाला। तर मुठाड इथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी या कामाचा मुहूर्त केला। सतत 3 वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यानं जनतेला दिलासा देण्यासाठी शासनानं अनेक उपाययोजना केल्या आहेत। केंद्र सरकारनं लोकप्रतिनिधींना दुष्काळी दौरे करण्याचे आदेश दिले आहेत। या दौऱ्याचे अहवाल आणि सूचना मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत, असं दानवे यांनी यावेळी सांगितलं। केंद्र सरकारने 39 ते 75 कोटी रुपये राज्याला दुष्काळ निवारणासाठी दिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने 123 आमदार आणि खासदार जे तालुके दिले आहेत त्या ठिकाणचा दौरा करून शासन करत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होती की नाही हे पाहून मुख्यमंत्र्यांना ते सूचना करणार आहे।
शिवाय दौऱ्यानंतर एक गावामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीज करण्याचे सुद्धा आदेश आम्ही दिलेले आहेत. आम्ही 15 खासदार लातूरला जाऊन आलो. त्या पद्धतीप्रमाणे जवळपास सारे खासदार आमदार आमचे त्या तालुक्यामध्ये जाऊन आले. केळणा नदीच्या खोलीकरणाच्या कामासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. भोकरदन तालुक्यातल्या 7 गावांमध्ये आम्ही नदी खोलीकरणाचं काम हाती घेतलं असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं यापुढेही हे काम सुरूच राहील असं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी यावेळी सांगितलं. ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे, मराठवाडा, विदर्भ आणि सांगलीतल्या काही भागामध्ये, अशा गावांमध्ये आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करावं या भूमिकेतनं गेली 10-15 दिवसापासून आम्ही सर्वजण कार्यकर्ते दुष्काळाचा निधी जमा करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या युवा मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप काबाड कष्ट करून या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये जाऊन काम करायचे त्या ठिकाणी 40 लाख रुपयाचा निधी आम्ही सर्वांनी जमा केला. बोर्ड बॅनर किंवा प्रसिद्धीच्या मागे न लागता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या भूमिकेतनं आम्ही आज काम सुरू केलेलं आहे. सोलापूर इथे शहर काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. 2 वर्षात कोणत्याही क्षेत्रात विकास झालेला नाही, महागाई वाढते आहे, तसंच दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा निषेध या आंदोलनात करण्यात आला. काँग्रेस शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्ती 2 वर्षात केली नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार पी.एन. पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतर या सरकारनं दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत असं ते म्हणाले. कोयना वारणा धरणातील उपलब्ध पाणी शेतीबरोबर पिण्यासाठी राखून ठेवण्याची मागणी कुंडल भागातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतकऱ्यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागानं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपसाबंदी लागू केली आहे. सातारा जिल्हा आणि सीमा भागातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची उपसाबंदी लागू नाही. पाणी बंद झाल्यामुळे नदीकाठची पिकं वाळून शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, म्हणून नदीतील पाणी उपशावर असलेली बंदी ताबडतोब उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोयनेतील वीज निर्मिती थांबवून हे पाणी शेती आणि पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करणारं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत आज ठाणे शहरात किसान सभेच्या वतीनं भव्य तिरडी मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. नाशिक इथे झालेल्या किसान सभेच्या महामुक्काम सत्याग्रहाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव, कसत असलेल्या जमिनीची कसणाऱ्याला मालकी, नव्या शेती हंगामासाठी सहाय्य या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सरकारनं काहीच अंमलबजावणी केली नाही आणि म्हणूनच या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं असं राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करून त्यांना पुन्हा कर्ज पुरवठा करायला सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कर्ज पुनर्गठनासाठी 1500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 1365 कोटी रुपयांचं कर्ज नवीन लाभार्थींना वाटण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अर्ज करण्यासाठीची मुदत सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. जिल्ह्यात पुनर्गठन पात्र शेतकऱ्यांची संख्या 2,30,887 इतकी आहे. नव्यानं कर्ज वाटप करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यासोबतच कर्ज वाटप सुरू झालंय. आतापर्यंत 328 कोटी रुपयांचं वाटप कर्ज पुनर्गठनाअंतर्गत करण्यात आल्याची माहिती बँकांच्या प्रतिनिधींनी दिली आहे. काँग्रेसच्या दिरंगाईमुळेच पुणे मेट्रोला मंजुरी मिळू शकली नाही. तसंच पुणे मेट्रो संदर्भात 2010 ते 2014 या काळादरम्यान केंद्र सरकारनं त्यावेळी सुचवलेल्या दुरुस्त्यांकडे तत्कालीन राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं असा आरोप खासदार अनिल शिरोळे यांनी केला आहे. केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसंच पुण्यात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पुण्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत शिरोळे यांनी आज ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घातलं असून मेट्रो संदर्भातल्या अनेक दुरुस्त्या केल्या जात आहेत असं सांगून यावर्षी पुणे मेट्रोला मंजुरी मिळेल असं ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असून महापालिकेत पुणेकरांनी भाजपाचा महापौर दिला तर अनेक प्रश्न सुटतील असंही ते म्हणाले. पुणे शहरात 11 सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामासाठी 990 कोटी रुपयांच्या जायका प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळवून दिली असल्याचंही शिरोळे यांनी यावेळी सांगितलं. अकोला इथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीचा आज समारोप झाला. या बैठकीत राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांच्या कृषी संशोधकांनी विविध पिकांच्या 19 जातीचे वाण, 14 कृषी यंत्र आणि 237 तंत्रज्ञानांचं सादरीकरण केलं. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं यामध्ये भरघोस उत्पादन देणारं सोयाबीन आणि ज्वारीच्या वाणासह भुईमुगाचं वाण प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ओलितात येणाऱ्या कापसाच्या वाणाचाही यात समावेश होता. या सर्व संशोधनाबाबत आज तज्ज्ञांनी 19 वाणांवर शिक्कामोर्तब केलं आहे. या वाणांची शेतवार प्रात्यक्षिकं घेतली जाणार असून पुढच्या वर्षी पेरणीसाठी या वाणांचा उपयोग करण्यात येईल. या समारोपाच्या कार्यक्रमाला 4ही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते. मराठवाड्यात गेल्या 3 वर्षापासून दुष्काळ पडतोय. या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामं सुरू केली आहेत. परभणी तालुक्यातील 3000 लोकवस्तीचं माळसोन्ना हे गाव गेली 3 वर्ष सतत दुष्काळ पडल्यानं गावातील विहिरी, बोर, आड आटले होते. गावात टँकरचं पाणी विहिरीत ओतून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातोय. यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक घेऊन गावातलं वाहून जाणारं पाणी गाव तलावात अडवायचा निर्धार केला. म्हणजे नैसर्गिक बंधारे आणि नाल्याचं सरळीकरण, खोलीकरण ते पण श्रमदान जनकल्याणच्या मार्फत आम्ही ते लोकवाटाच्या माध्यमातून 1600 मीटरचं काम आम्ही सर त्याच्यावर 4 बंधारे झालेत आणि त्याचं पाणी म्हणजे आम्हाला 6 किलोमीटर आमच्या पूर्ण शिवाराला म्हणजे जे शेतीचं जे पाणी आम्हाला लागणार आहे तर त्याचा पाऊस झाला तर तो पण आमचा शेतीचा प्रश्न पण आमचा मिळू शकतो. लोकसहभागातून 5 लाख रुपये जमा झाले, ज्याच्यातून गाव शिवारात सिमेंटचा बंधारा बांधला आणि गाव तलावातील गाळ काढण्याला सुरुवात झाली. पैसे कमी पडले म्हणून गावातील महिलांनी आपलं स्त्रीधन विकून मोलाची मदत केली. पाण्याच्या समोर दागिन्याचं काय नाही, दागिने उद्या पण भेटतील, पण पाण्याचा प्रश्न मोठा आहे म्हणून पाणी जर आपण दागिने आपण घालतो पण पाणी सर्वांना गावातील लोकांना पिण्याचा प्रश्न मोठा आहे ना. जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी गावाला भेट देऊन या कामाचं कौतुक केलं. एकूणच काय तर दुष्काळ म्हणून शासकीय मदतीची अपेक्षा ठेवत काम करण्याची वाट न बघता लोकसहभागातून आणि गावातील महिलांची मोलाची साथ यामुळे या गावाचा पाणी प्रश्न तर मिटणारच आहे, गरज आहे ती इतर गावांनीही हा आदर्श घेण्याची. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 36 तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथे 43.9 अंश सेल्सिअस इतकं आज नोंदवलं गेलं. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36, किमान 29, नागपूर 43 आणि 28, पुणे 37 आणि 24, औरंगाबाद 39 आणि 26, नाशिक 36 आणि 24, कोल्हापूर कमाल उपलब्ध नाही, किमान 24, रत्नागिरी 34 आणि 26, सोलापूर 40 आणि 26 आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 27. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे क्षेत्रात गेल्या 2 वर्षात आजवरची सर्वाधिक गुंतवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी. येत्या 5 वर्षात डिजिटल इंडिया $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल, रविशंकर प्रसाद यांचा विश्वास. रालोआ सरकारच्या कार्यकाळात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ 53% वाढला, निर्मला सीतारामन. मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक 2016चा मसुदा जारी. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी परळ इथे नवं उपनगरी रेल्वे टर्मिनस, सुरेश प्रभू.
आणि राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे उमेदवार म्हणून विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांच्या नावाची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक 2016चा मसुदा आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी जारी केला. या मसुद्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट हरीश भंडारी यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये बोलावलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.